Dear student, in the last lecture we have seen heredity and hereditary changes. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी आनुवंशिकता आणि आनुवंशिक असणारे जे काही बदल जे आहेत तर त्या बदलांविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली की आनुवंशिक अशा प्रकारचे असणारे जे काही विकृती जे आहेत तर त्या विकृतींचं असणारे जे काही डायग्नोसिस असेल, निदान असेल, त्याला प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, प्राणी संकरसाठी, वनस्पती संकरसाठी आणि जिथे सूक्ष्मजीवांचा वापर त्या ठिकाणी होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी असणारे जे काही आनुवंशिकी जे आहे तर त्या आनुवंशिकीचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आपण असणारे जे काही DNA आणि RNAचे असणारे जे काही डायग्रॅम्स जे आहेत तर त्या डायग्रॅम्स त्या ठिकाणी आपण पाहिल्यात. त्याच्यानंतर आनुवंशिक असणारी जी काही विकृती म्हणजे काय आणि आनुवंशिक विकृतीची असणारी जी काही नावं याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचे ट्रान्स्क्रिप्शन. आता ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय तर त्या ठिकाणी प्रतिलेखन. त्याच्यानंतर दुसरा आहे ट्रान्सलेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, भाषांतरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि ट्रान्सलोकेशन, म्हणजे स्थानांतरण. की ट्रान्स्क्रिप्शन, प्रतिलेखन, ट्रान्सलेशन, भाषांतर आणि ट्रान्सलोकेशन म्हणजेच त्या ठिकाणी स्थानांतरण याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आता काय काय दिलेलं आहे की विथ द हेल्प ऑफ RNA द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द DNA पार्टिसिपेट्स इन फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. की DNA जे आहे तर त्या DNA मध्ये असलेली जी काही जनुक जे आहेत RNAच्या मदतीनं पेशीचं जे काही असणारे काही कामकाज जे आहे तर त्या कामकाजामध्ये भाग जे आहे तर ते भाग त्या ठिकाणी घेताना दिसतात. आणि शरीराची असणारी जी काही रचना असेल की शरीराचं असणारे जे काही कार्य जे आहे तर याच्यावर नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण ठेवताना दिसतात. इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन द DNA and synthesis of the appropriate protein as per is necessary for the body. की जनुक जे आहे तर त्या जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयीची माहिती त्या ठिकाणी साठवलेली असते आणि योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी जी काही निर्मिती शरीराकरता त्या ठिकाणी आवश्यक जे आहे तर ते आवश्यक त्या ठिकाणी असते. दीज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA through RNA and this is called as the central dogma. ही जी काही प्रथिनं जी आहे तर त्या प्रथिनांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते आणि यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सेंट्रल डॉग्मा त्या ठिकाणी म्हणतात. पण मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न होता की व्हॉट इज मीन्ड बाय सेंट्रल डॉग्मा. आता सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय आपल्याला सांगता येईल, कसली व्याख्या आपल्याला पाहिजे. सेंट्रल डॉग्मा मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न होता. काय व्याख्या आपल्याला सांगता येईल की इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस, काय म्हणतोय मी की इन्फॉर्मेशन about protein synthesis is present in DNA. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की as per this information proteins are produced by
DNA through RNA molecules, and this is called central dogma. हे सांगेल आपल्याला की this is called central dogma. पूर्ण अशा प्रकारची व्याख्या जी आहे तर ती व्याख्या आपण त्या ठिकाणी लिहिली की प्रथिनं जी आहे तर त्या प्रथिनांच्या निर्मिती DNA मुळे आणि RNAच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना दिसते. त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, सेंट्रल डॉग्मा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. मेसेंजर RNA is produced as per the sequence of the nucleotides on the DNA. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसतं की DNA जे आहे तर त्या DNA वरील जनुकांची असणारी जे काही साखळी जी आहे तर त्या साखळीनुसार मेसेंजर RNA जे आहे तर त्या मेसेंजर RNAची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. ओनली वन ऑफ द 2 strands ऑफ द DNA इज युज्ड इन धिस प्रोसेस. आणि हे होत असताना डीएनएचे जे काही 2 धागे जे आहेत, स्ट्रँड त्याला त्या ठिकाणी म्हटलेले, त्या 2 धाग्यांपैकी एकाचा असताना तो काही वापर जो आहे तर तो वापर या ठिकाणी या कामी त्या ठिकाणी होताना दिसतो. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन द मेसेंजर RNA being produced is always complementary to the DNA strand used for this synthesis. की तयार होणारे जे काही मेसेंजर रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला जो काही डीएनएचा असताना जो काही धागा, या दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा असताना तो काही क्रम जो आहे तर तो क्रम कसा सांगितला आपल्याला, एकमेकांना त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक जो आहे तर तो पूरक त्या ठिकाणी असतो. बिसाइड्स देर इज युरासिल इन RNA इनस्टेड ऑफ द थायमिन ऑफ द DNA. त्याचबरोबर डीएनएचं असणारं जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये असणारं जे काही थायामिन जे आहे तर त्या थायामिनच्या ऐवजी मेसेंजर RNA मधलं असणारं जे काही युरासिल जे आहे तर ते युरासिल त्या ठिकाणी असतं. आणि धिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड द ट्रान्सक्रिप्शन. आणि RNA तयार करण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी प्रतिलेखन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता मार्च 2019ला पुन्हा त्या ठिकाणी व्हॉट इज मीन्ड बाय ट्रान्सक्रिप्शन अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी होता. त्याची व्याख्या ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतो आपण, द प्रोसेस ऑफ synthesis of messenger RNA as per the nucleotide sequence present in DNA is called transcription. काय म्हणतो आपण त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतो की सर्वसाधारणपणे ही RNA जे आहे तर त्या RNAचं असणारं जे काही संश्लेषण जे आहे तर ते संश्लेषण न्यूक्लियोटाइडचे असणारा जो काही सिक्वेन्स जो आहे तर त्या सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, ट्रान्सक्रिप्शन किंवा त्यालाच मराठीमध्ये प्रतिलेखन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याच्यानंतर पुढे पान नंबर 2 वर आपल्याला त्या ठिकाणी असणारं जे काही ट्रान्सक्रिप्शन जे आहे प्रतिलेखन जे आहे तर त्याचे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम त्या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये असणारा जो काही RNA पॉलिमरेज, त्याच्यानंतर RNA न्यूक्लियोटाइड्स त्या ठिकाणी दाखवले. ती आकृती जी आहे तर ती आकृती तुम्ही त्या ठिकाणी पाहता. त्याच्यानंतर पुढे द मेसेंजर RNA फाउंड इन द न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. की असणारं जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये तयार झालेला जो काही मेसेंजर RNA जो आहे तर तो काय आता दिसतो,
तर पेशीद्रव्य जे आहे तर त्या पेशीद्रव्यामध्ये त्या ठिकाणी येताना दिसतो. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम द डीएनए. आणि हा त्या ठिकाणी येत असताना म्हणजे येताना डीएनए जो आहे तर त्या डीएनए वरचे असणारे काही कोड म्हणजे संकेत जे आहे तर ते सांकेतिक संदेश जो आहे तर तो सांकेतिक संदेश त्या ठिकाणी घेऊन येताना दिसतो. द मेसेज कंटेन द कोड्स फ्रॉम द अमिनो ऍसिड. आणि या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरता संकेत जे आहे तर ते संकेत त्या ठिकाणी असतात. द कोड फॉर each amino acid consists of 3 nucleotides. It is called as the triplet codon. आणि हे जे काही प्रत्येक अमिनो आम्ल जे आहे तर त्या प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला जो काही संकेत जो आहे तर तो संकेत 3 असणारे जे काही न्यूक्लिओटाइड्स असणारा जो काही संच जो आहे तर त्या संचाच्या स्वरूपामध्ये राहतो. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, ट्रिपलेट कोडॉन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्या ठिकाणी असणारा जो काही ट्रिपलेट कोडॉन, व्हॉट इज मीन्ड बाय ट्रिपलेट कोडॉन. काय म्हटलेले ट्रिपलेट कोडॉन हाही प्रश्न त्या ठिकाणी मार्च 2019च्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलेला होता. आता काय सांगता येईल व्याख्या. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड. द कोड फॉर इच दिसते. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड हे सांगितलेले ऑलवेज कन्सिस्ट ऑफ, ऑलवेज कन्सिस्ट ऑफ कशाचा कन्सिस्ट असतो, कशाचा बनलेला असतो तर 3 न्यूक्लिओटाइड्स. 3 काय म्हटलेले स्पेलिंग तर त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेले 3 nucleotides which is known as ट्रिपलेट कोडॉन. त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी ट्रिपलेट कोडॉन त्या ठिकाणी म्हणतात. जे 3 न्यूक्लिओटाइडचा असणारा जो काही संच जे आहे तर त्या संचाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अमिनो आम्ला करतात त्या ठिकाणी जो काही संकेत असतो तर त्याला म्हटलेला आपण त्या ठिकाणी ट्रिपलेट कोडॉन. आता पुढे डॉक्टर हरगोविंद खुराना नाव नीट लक्षात ठेवायचे. काय सांगितले, डॉक्टर हरगोविंद खुराना. काय म्हटलेले की डॉक्टर आहे की डॉक्टर हरगोविंद खुराना a scientist of Indian origin has made an important contribution in the discovery of the triplet codon for the 20 amino acid. भारतीय वंशाची असणारे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरता असलेले जे काही कोडॉन जे आहे तर ते कोडॉन शोधण्याच्या कामामध्ये महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. आणि फॉर धिस वर्क he has been awarded with the Nobel Prize in 1968 along with the 2 other scientists. आणि त्यांचं असणारे जे काही 20 अमिनो आम्लांचे असणारे जे काही कोडॉन जे आहे तर त्याच्यावर असणारे जे काही संकेत जे आहे तर ते संकेत शोधण्याच्या कामामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. आणि याच्यासाठी 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर त्यांना असणारा जो काही नोबेल पुरस्कार जो आहे तर तो नोबेल पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. इच मेसेंजर आरएनए इज मेड अप ऑफ 1000 ऑफ द ट्रिपलेट कोडॉन. काय सांगितलेले की प्रत्येक असणारा जो काही मेसेंजर आरएनए जो आहे तर तो हजारो कोडॉनचा बनलेला त्या ठिकाणी असतो. आणि पुढे आपल्याला सांगितलेले पहा काय सांगितलेले की ऍज पर द मेसेज ऑन द मेसेंजर आरएनए amino acids are supplied by the tRNA. पुढे काय सांगितले की प्रत्येक मेसेंजर आरएनए हा जो आहे तर तो हजारो कोडॉनचा त्या ठिकाणी बनलेला असतो. आणि त्यावरील असणारे जे काही संदेश जे आहे तर त्या संदेशानुसार प्रथिनं तयार करण्यासाठी लागणारी जी काही अमिनो आम्ल जे आहे
तर ती अमिनो आम्ल पुरवण्याचं काम जे आहे तर ते टीआरए त्या ठिकाणी करताना दिसतात. फॉर धिस पर्पज tRNA has anticodon having complementary sequence to the codon on the messenger RNA. आणि आपल्या असं लक्षात येतं नसतंय की त्याकरता मेसेंजर आरएनए जो आहे तर त्या मेसेंजर आरएनए वर जसा त्या ठिकाणी कोडॉन त्या ठिकाणी असतो म्हणजे संकेत त्या ठिकाणी असतो, तर तशाच पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स पूरक अशा प्रकारचा असणारा जो काही क्रम जो आहे तर तो क्रम अँटीकोडॉन हा जो काही अँटीकोडॉन जो आहे तर तो tRNA जे आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी असतो. आणि दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. आणि यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणताना दिसतोय भाषांतरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द अमिनो ऍसिड्स ब्रॉड्स इन by the tRNA are bonded together by the peptide bonds with the help of the rRNA. या ठिकाणी असणारा जो काही tRNA जो आहे तर त्या tRNA आणलेले जे काही अमिनो आम्लाचे जे काही पेप्टाईड असणारे जे काही बॉन्ड्स त्याला आपण त्या ठिकाणी पेप्टाईड बंध त्या ठिकाणी म्हणणार आहे. त्या पेप्टाईड बंधानं त्या ठिकाणी शृंखला जी आहे तर त्या शृंखला तयार करण्याचं काम rRNA त्या ठिकाणी करताना दिसतो. During this process, ribosome keeps on moving from one end of the messenger RNA to the other end by the distance of the one triplet codon, and this is called as the translocation. की आपल्या लक्षात येता नसते या दरम्यान रायबोसोम्स जो आहे तर त्या रायबोसोम्स मेसेंजर आरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं त्या ठिकाणी सरकत असतो आणि या क्रियेलाच आपण त्या ठिकाणी ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण जे आहे तर ते स्थानांतरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सच मेनी चेन्स कम्स टुगेदर टू फॉर्म द कॉम्प्लेक्स प्रोटीन. आणि अशा प्रकारच्या प्रथिनांच्या अनेक शृंखला एकत्र येऊन त्या ठिकाणी गुंतागुंतीचे अशा प्रकारचे असणारी काही प्रथिनं जे आहेत तर ती प्रथिनं त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. These protein controls various function in the body of the living organism and their appearance too. मग अशा प्रकारची आपल्याला लक्षात येत नसते की जी काही प्रथिनं जी आहेत तर ती प्रथिनं सजीवांच्या शरीरातील विविध असणारे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी पाडताना दिसतात आणि त्यांच्या स्वरूपाचं असणारे जे काही नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे पहा की लिव्हिंग ऑर्गॅनिझम can produce new individuals like themselves due to the genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any change. सजीव जे आहे तर त्या सजीवांमधले असणारे जे काही जीन्स जनुक जे आहे तर त्या जनुकामुळे त्यांच्यासारखे असणारे जे काही सजीव जे आहे तर ते सजीव त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. आणि यातील काही असणारे जे काही जनुक जे आहे तर ती जनुक जशीच्या तशी पुढची असणारी जी काही पिढी जी आहे तर त्या पिढीमध्ये काय होताना दिसतात ट्रान्समिट त्या ठिकाणी होताना दिसतात म्हणजे संक्रमित त्या ठिकाणी होताना दिसतात. ड्यू टू धिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ द पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय की आई वडिलांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते काही गुणधर्म काय होताना दिसतात अपत्य जे आहे तर त्या अपत्यामध्ये त्या ठिकाणी येताना दिसतात. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड्स ऑफ जीन्स चेंज इट्स पोझिशन दॅट कॉज ए मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. कधी कधी काय होताना दिसतंय की असणारे जे काही जनुक जे आहे तर त्या जनुकामध्ये सडन चेंज अचानक अशा प्रकारचा बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि याच्यामुळे काय होताना दिसते जनुकामधलं असणारे जे काही न्यूक्लिओटाईड जे आहे तर त्या न्यूक्लिओटाईड काय करताना दिसतं आपली असणारी जी काही पोझिशन जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी बदलताना दिसतं. आणि याच्यामुळे मायनर म्हणजे लहानसा असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी घडून येताना दिसतो आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी म्युटेशन म्हणणारे उत्परिवर्तन त्या ठिकाणी म्हणतात. सम म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी द कन्सिडरेबल. उत्परिवर्तन जे आहे तर कधी कधी ते त्या ठिकाणी किरकोळ तर कधी कधी त्या ठिकाणी कन्सिडरेबल म्हणजे लक्षणीय त्या ठिकाणी असतात. फॉर एक्झाम्पल म्युटेशन मे कॉज the genetic disorders like the sickle cell anemia.
उदाहरणार्थ उत्परिवर्तन जे आहेत, म्युटेशन जे आहे, तर ते म्युटेशन मध्ये आता नवीला आपण त्या ठिकाणी सिकल सेल अॅनिमिया त्या ठिकाणी पाहिजे. जनुकी अशा प्रकारची विकृती जी आहे, तर ती विकृती त्या सजीवामध्ये त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. आणि दिस इज एव्हर लास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ फॉर द डार्विन्स थिअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. आणि ही जी असणारी काही प्रक्रिया जी आहे, तर ती सातत्याने त्या ठिकाणी चालणारी अखंड अशा प्रकारची प्रक्रिया आहे. आणि डार्विनचा असणारा जो काही नैसर्गिक निवडीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे, तर त्या सिद्धांताचं समर्थन त्या ठिकाणी करताना दिसते. पहा, एवढाच असणारा जो काही भाग जो आहे, तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला आपण त्या ठिकाणी इव्होल्युशन, उत्क्रांती म्हणजे काय याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.